हाय फ्रेंड्स, मी आरोही. तर आज आपण MTS चा सराव पेपर पाहणार आहोत. विषय आहे मराठी. तर चला पाहूयात सराव प्रश्नपत्रिका 3. प्रश्न 1 ते 3 गटाशी जुळणारा शब्द कोणता? प्रश्न पहिला काय? युद्ध, लढाई, रण. ऑप्शन आहेत रणांगण, सागर, संग्राम, मारामारी. तर काय ते सगळे समानार्थी शब्द. मग त्यांचा अजून एक समानार्थी शब्द काय आहे? संग्राम. प्रश्न दुसरा, जंगल, रान, कानन. हे काय आहेत? समानार्थी शब्द आहेत. अजून एक समानार्थी शब्द तुला शोधायचा. काय? कनक, झाडे झुडपे, अरण्य आणि प्राणी पक्षी. काय जंगलचा समानार्थी शब्द? अरण्य. प्रश्न तिसरा, हत्तीखाना, खुराडे, बीड. हे काय आहेत ग? घर येते. ऑप्शन आहे पागा, डरकाळी, प्राणी आणि कोकरू. पागा काय आहे? घर. कोणाचं? घोड्याचं. डरकाळी कोणाची असते? वाघाची. प्रश्न 4 ते 7 गटात न बसणारा शब्द कोणता? आता प्रश्न 4 आहे. प्रथमेश, राजेश, राकेश आणि परेश. याच्यामध्ये कोणता शब्द गटात नाही बसत? प्रथमेश. का बरं? 4 अक्षरी येतो आणि बाकीचे 3 अक्षरी. प्रश्न 5, जमाव, थवा, पिलखाना आणि टोळी. ह्याच्यात कोणता गटात नाही बसत शब्द? पिलखाना बरोबर, कारण की ते बाकीचे समूहदर्शक शब्द आहेत. प्रश्न 6, आता याच्यामध्ये तुला अशुद्ध शब्द ओळखायचा आहे. सॉरी, पिशवी, विहीर, शिक्षक आणि शिक्षिका. काय ओळखायचंय तुला? शुद्ध शब्द ओळखायचा आहे. म्हणजे 3 अशुद्ध आहेत आणि 1 शुद्ध आहे. कोणता आहे शुद्ध? विहीर. प्रश्न 7, हंबरणे, जेवणे, आरवणे आणि रेखणे. कोणता आहे वेगळा? बाहेर सगळे आवाज आहेत आणि हे जेवणे म्हणजे आपण जेवणे. हंबरणे कोणाचे? हंबरणे गाईचे. आरवणे कोंबड्याची. रेखणे म्हशीची. आता प्रश्न 8 ते 10 चुकीची जोडी ओळखा. प्रश्न 8, बैल, गाय, कुत्रा, कुत्री, कोंबडा, कोंबडी, वाघ, सिंह. कोणती चुकीची जोडी? वाघ, सिंह. बाकीचे काय आहेत? पुल्लिंग आणि स्त्रीलिंग. बरोबर. प्रश्न 9, आई, माता, मामा, मामी, देव, परमेश्वर, मित्र, दोस्त. कोणती वेगळी जोडी? मामा, मामी. का बरं? कारण की आईचा समानार्थी शब्द माता. बरोबर. बाकी सगळे काय आहेत? समानार्थी शब्द आहेत. आणि हा एकटाच पुल्लिंग आणि स्त्रीलिंग आहे. प्रश्न 10, नवी, जुनी, पक्षी, पाखरू, ओले, कोरडे, शेवट, आरंभ. कोणता आहे वेगळा? नवी जुनी नाही, पक्षी, पाखरू. बरोबर. बाकीचे काय आहेत? बाकीचे विरुद्धार्थी शब्द आणि हा समानार्थी शब्द होता. प्रश्न 11, काळवीट, चहा मातीला टिंब म्हणतात. हरिणी, काळविटीन, मैना आणि कालवड. काय म्हणतात काळवीटच्या मादीला? म्हणतात हरिणी. काय म्हणतात? हरिणी. प्रश्न 12, सापाच्या आवाजाला टिंबटिंब म्हणतात. हंबरणे,
ओरडणे, फुतकारणे की चित्कारणे? फुतकारणे. बरोबर. हंबरणे कोणाचं असतं ग? हंबरणे गाईचं. ओरडणे? ओरडणे गाढव. गाढव. आणि चित्कारणे? चित्कारणे हत्ती. हत्तीचं. प्रश्न 13वा. योग्य म्हण कोणती? योग्य. बाप तसा काका, घरोघरी मातीच्या घागरी, गाढव गेले शेपूट राहिले, दुष्काळात 13वा महिना. कोणती योग्य म्हण? दुष्काळात 13वा महिना. बरोबर. घरोघरी मातीच्या काय असतं? चुली. बाप तसा पेटा. आणि हत्ती गेले शेपूट राहिले असं असतं ते. प्रश्न 14. दर आठवड्याला प्रसिद्ध होणारे काय असतं? दर आठवड्याला प्रसिद्ध होणारे? मासिक, दैनिक, वार्षिक की साप्ताहिक? मासिक. दर आठवड्याला प्रसिद्ध होणारे? आठवड्याला. आठवडा किती दिवसाचा असतो? 6. मग काय होतं? दर आठवड्याला प्रसिद्ध होणारे? साप्ताहिक. साप्ताहिक. प्रश्न 15वा. फक्त एकवचनी शब्द कोणता? पुस्तक, मडकी, फळे, शिक्षक. एकवचन. एक पुस्तक आणि एक पुस्तकच. नाही, एक पुस्तक आणि एक पुस्तके. एक मडकी आणि एक मडक्या. अगं एक मडकं आणि एक मडकी. एक मडकं आणि एक मडकी. फळ, फळे. फळ, फळे. एक फळ. एक शिक्षक. अनेक शिक्षक. अनेक शिक्षकच. म्हणजे तो अनेक वचनी पण होतो. मग एक वचनी कोणता आहे? पुस्तक. पुस्तक. तर असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चलो बाय.